आपल्या सर्वांना यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये यश तरी मिळवायचं असतं. प्रत्येकालाच पोस्ट काढायची असते, परंतु ती पोस्ट काढण्यामध्ये अनेक जण अनेक फॅक्टर त्या ठिकाणी महत्वाची भूमिका निभावतात. त्यापैकी एक महत्वाचा आहे ऑप्शनल. आणि सोशोलॉजी हा जेव्हा की अत्यंत लोकप्रिय ऑप्शनल आहे यूपीएससी मध्ये सुद्धा आणि एमपीएससी मध्ये सुद्धा, तेव्हा समाजशास्त्र या विषयासह आपण कसं यश मिळवू शकतो, तर 4 मुद्दे आपण पाहणार आहोत. क्रमांक 1 तो म्हणजे नक्की यश म्हणजे काय ते डिफाईन करायचंय. नंबर 2 त्या यशासाठी आपल्याला काय करायचं आहे. नंबर 3 सोशोलॉजी त्यामध्ये कसा ऑप्शनल आपल्याला महत्वाची भूमिका निभावणार आहे. आणि क्रमांक 4 आगामी कालखंडामध्ये मग आपल्याला या ऑप्शनल मध्ये काय काय काम करायचं आहे. सर्वप्रथम पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या आजच्या या सेशन मध्ये आपण काय चर्चा करणार आहोत ते थोडक्यात आपण समजून घेऊयात. सर्वात प्रथम आपण हे पाहणार आहोत की नक्की यूपीएससी असो किंवा एमपीएससी असो, याच्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं असतं म्हणजे नक्की काय. बऱ्याच वेळेस काय होतं, फक्त विद्यार्थ्यांना म्हणलं ना की तुमचं काय ध्येय आहे, तर विद्यार्थी हे सांगतात की नाही मला पोस्ट काढायची. अरे हो, पोस्ट काढायची आहे म्हणजे काय, गावाला जायचंय, पण कुठल्या, कसा जाणार, कधी पोहोचणार, त्यासाठी काय करणार, हे आम्हाला त्या ठिकाणी माहित नसतं. आणि म्हणून काय आहे, नुसतं पोस्ट मिळवणार हे आपल्या यशाची व्याख्या असून चालत नाही. नक्की यश मिळवायचंय म्हणजे नक्की काय ते पहिल्यांदा डिफाईन करावं लागेल. नंबर 2 आपण पाहणार आहोत मग हे यश मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, काय अपेक्षा आहेत आपल्याकडून. नंबर 3 यामध्ये मग सोशोलॉजी हा कसा त्या ठिकाणी महत्वाची भूमिका निभावणार आहे. आणि क्रमांक 4 मग त्या पद्धतीने आपल्याला पुढच्या आगामी कालखंडामध्ये काय प्रकारे प्रयत्न करायचे आहेत, ह्या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर 4 मुद्दे आपण पाहणार आहोत. क्रमांक 1 तो म्हणजे नक्की यश म्हणजे काय ते डिफाईन करायचंय. नंबर 2 त्या यशासाठी आपल्याला काय करायचं आहे. नंबर 3 सोशोलॉजी त्यामध्ये कसा ऑप्शनल आपल्याला महत्वाची भूमिका निभावणार आहे. आणि क्रमांक 4 आगामी कालखंडामध्ये मग आपल्याला या ऑप्शनल मध्ये काय काय काम करायचं आहे. ठीक आहे, सो वन स्टॉप सोल्युशन आहे, नक्की लक्ष द्या आणि पहा. मग अगदी सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे की आपल्या ह्या वेबिनारचं टायटल आहे समाजशास्त्र विषयासह कसं आपण या 2026 मध्ये आणि जे विद्यार्थी 2025 मध्ये सुद्धा तयारी करतायत ते सुद्धा कसं यश मिळवाल. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला यश म्हणजे काय हे डिफाईन करायचंय. बरोबर आहे, मी आता म्हटल्याप्रमाणे यूपीएससी असो एमपीएससी असो, याच्यामध्ये यश म्हणजे विद्यार्थ्यांची व्याख्या कशी असते, सक्सेस काय असते ते म्हणजे पोस्ट मिळवणे. बरोबर आहे ना, का तुमची काही वेगळी व्याख्या आहे. तुम्हाला काय वाटतं, 2025 असेल 2026 असेल, यूपीएससी असेल एमपीएससी असेल, याच्यामध्ये मला यशस्वी व्हायचंय म्हणजे नक्की काय व्हायचंय. थोडासा विचार करा, विचार करा. झाला विचार. हा बर, मग काय होतं बघा, तर वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांची उत्तर असतात. कोणी म्हणेल की मला माझं गोल आहे ते मला अचीव करणं हे माझं यश आहे. कोणी म्हणेल की नाही मला नॉलेज गेन करणं हे माझं यश आहे. किंवा कोणी म्हणेल की नाही मला पुन्हा पुन्हा उठून त्या ठिकाणी जरी अपयश आलं तरी मी उभा राहणार आणि मी यश मिळवणार, हे माझ्या यशाची व्याख्या असेल. मित्रांनो, निश्चितपणे या सुद्धा आपल्या यशाच्या व्याख्या असू शकतात, का नाही, निश्चितपणे असू शकतात, आणखी काही वेगळ्या असू शकतात. पण ज्यासाठी खऱ्या अर्थाने आपण ही तयारी करतोय, ज्यासाठी आपण ही तयारी सुरू केलेली आहे, जर त्याचं प्रॅक्टिकल नेचर बघितलं, कारण ही सगळी उत्तर कशी आहेत, ही आयडियोलॉजिकल आहेत, ही निश्चितपणे आदर्शवादी स्वरूपाची उत्तर आहेत, पण व्यावहारिक उत्तर फार वेगळं आहे. काय आहे यशाची व्याख्या मित्रांनो आपल्याला करता येते, ती म्हणजे आपलं ड्रीम पोस्ट मिळवून. मी यशस्वी झालो या स्पर्धा परीक्षामध्ये, मी यशस्वी झालो तेव्हाच म्हणता येतं जेव्हा की मला माझी ड्रीम पोस्ट मिळाली. मग ते ड्रीम पोस्ट कुणासाठी आयएएस असेल, कुणासाठी आयपीएस, कुणासाठी फॉरेन सर्व्हिस असेल. एमपीएससी मध्ये कुणाचं डेप्युटी कलेक्टर, कुणाचं मुख्याधिकारी, कुणाचं डीवायएसपी असेल. सो ते ड्रीम पोस्ट मिळणं हे माझं मुख्य काय यशाचं खऱ्या अर्थाने मोजमाप म्हणता येईल. दुसरं, पहिल्या प्रयत्नामध्ये, एकाच प्रयत्नामध्ये, मी पहिला म्हणणार नाही पण एकाच प्रयत्नामध्ये, कारण कसं होतं या प्रयत्नामध्ये मी नायब तहसीलदार झालो, पुढच्या प्रयत्नामध्ये मी पुन्हा तहसीलदार झालो, त्याच्या पुढच्या प्रयत्नामध्ये मी डेप्युटी कलेक्टर झालो. मित्रांनो, याला फार कष्ट आहेत, याला फार वेळ द्यावा लागतो आणि बरेचसे सॅक्रिफायसेस करावे लागतात.
ह्या सगळ्या गोष्टींची गरज काय आहे? जर आपण एकाच प्रयत्नामध्ये आपल्याला हवं ते पोस्ट मिळवू शकणार असाल तर काय गरज आहे? आणि म्हणून यशाची व्याख्या काय? पहिल्या प्रयत्नामध्ये किंवा एकाच प्रयत्नामध्ये. हो, विचारपूर्वक अभ्यासपूर्वक जर आपण प्रयत्न दिला तर डेफिनेटली एकाच प्रयत्नामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. जी ड्रीम पोस्ट आहे ती ड्रीम पोस्ट आपण मिळवू शकतो एकाच प्रयत्नामध्ये. त्याला आपल्याला यश म्हणता येईल. आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे युपीएससीच्या संदर्भातला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र कॅडर मिळवणं. कारण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची ही एक फार मोठी अपेक्षा असते नव्हे, ते उराशी बाळगून असतात हे स्वप्न की नाही मला IASच व्हायचंय, पण तेही जर महाराष्ट्रातच. मला महाराष्ट्र मिळाला पाहिजे, महाराष्ट्र केडर मिळालं पाहिजे, महाराष्ट्रातला मी IAS झालो पाहिजे, हे त्यांची स्वप्नाची व्याख्या, त्यांच्या यशाची व्याख्या असते. मित्रांनो, या पद्धतीने जर बघितलं तर आपल्याला जर ड्रीम पोस्ट मिळवायची आहे, एकाच प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचंय, महाराष्ट्रात यायचंय केडर मिळवून, ठीक आहे, युपीएससीच्या दृष्टिकोनातून, तर मित्रांनो काय करावं लागेल? याला आपल्याला यश म्हणता येईल? हो, निश्चित म्हणता येईल. मग पुढचा टप्पा हा येतो की हे जे यश आहे ते मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल? हे यश मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल? सगळ्यात पहिलं महत्वाचं काम ते म्हणजे मित्रांनो आपल्याला पहिल्या टॉप 10 मध्ये यावं लागेल. याला काही सुट्टी नाही. पहिल्या टॉप 10 मध्येच यावं लागेल. टॉप 10 मध्ये आलं तर ड्रीम पोस्ट मिळते, तरच पहिल्या एकाच प्रयत्नामध्ये आपण यशस्वी होतो आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र केडर मिळू शकतं टॉप 10. बाकीचं कसं आहे बघा, बाकीचे टॉप 10 नंतरची जे काही रँकिंग आहे तिथे कसं होतं, तुमचं रिझर्वेशन आहे, मी युपीएससी सांगतोय, रिझर्वेशन आहे, त्यानंतर जागा महाराष्ट्रामध्ये कोणत्या उपलब्ध आहेत, किती उपलब्ध आहेत, रोटेशन कसं आहे त्यावेळेसचं, अशा बऱ्याच फॅक्टरवरती काय होतं, आपलं एकूण केडर ठरत असतं. आणि त्यामुळे त्या पुढच्या गोष्टीमध्ये अडकून जायचं नसेल आणि आपल्या मनाजोगते आपल्याला पोस्ट मिळवायचं असेल, टॉप 10 रँकिंग महत्वाची आहे. एमपीएससी मध्ये पण तेच महत्वाचं आहे जर तुम्हाला मिळवायचं आहे. कारण एमपीएससी मध्ये काय होतं, आरक्षणाचे बरेचसे झोल आहेत, बरेचसे त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत आणि त्यामुळे जर त्यात अडकायचं नसेल तर आपल्याला टॉप 10 मध्येच मिळवावे लागेल रँकिंग. हे कसं काय सांगू शकतो आपण? तर बघा, ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं टॉपर्सच्या गुणांचं विश्लेषण. मित्रांनो, आपण ज्या गावाला चाललोय त्या गावाचं अंतर मोजायला नको, ते अंतर किती आहे हे नको बघायला. मग जर आपल्याला सुद्धा IAS व्हायचंय, आपल्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तर आतापर्यंत जो डेप्युटी कलेक्टर झालाय किंवा जो IAS झालाय त्याला किती मार्क्स पडले, किती पाडावे लागले, ह्याचं पहिल्यांदा त्या ठिकाणी अवलोकन करा ना, अभ्यास करा ना पहिला. हे पहिलं करावं लागेल तुम्हाला, मग तुम्हाला तुमचं अंतर कळेल, कुठे पोहोचायचंय हे कळेल. दुसरं, स्वतःचं विश्लेषण करावं लागेल. मग व्हायचं तर प्रत्येकाला IAS असतं, लक्षात घ्या, प्रत्येकाला IAS व्हायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठल्या प्रकारचे आपल्याकडे क्वालिटीज आहेत, कुठले स्किल आपल्याकडे आहेत आणि कुठले नाही आहेत, कुठले डेव्हलप करावे लागतील, हे स्वतःला ओळखणं फार महत्वाचं आहे. नाहीतर प्रत्येक जण त्या ठिकाणी हे म्हणतोच की काय की नाही मला सुद्धा काय कॅटरीना कैफ सारखी बायको मिळावी, नाही मला सुद्धा काय तर विकी कौशल सारखा नवरा मिळावा. हे प्रत्येकाचं असेल, हो स्वप्न असू शकतं की, पण स्वप्न दिवस स्वप्न ठरतं ते. कारण तुम्हाला कॅटरीना मिळावी यासाठी तुम्ही विकी कौशल बनणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? आणि विकी कौशल मिळावं यासाठी तुम्ही कॅटरीना बनणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ती पात्रता अवगत करणं गरजेचं आहे ना, त्याच्याशिवाय ते नाही होणार. आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचंय, काबिल बनव, फिर सक्सेस अपने आप आएगा. दॅट इज द क्वेश्चन, दॅट इज द थिंग. आणि म्हणून दुसरा मुद्दा, तिसरा, मग त्यासाठी काय करायचं, कसं, कसे कौशल्य विकसित करायचे, कोणते नाही आहेत, कोणते आहेत, ओळखायचं कसं, मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन पाहिजे, सतत मूल्यांकन पाहिजे. आणि चौथा मुद्दा, ऑप्शनलची भूमिका. मित्रांनो, ऑप्शनल हा तुमच्या यशामध्ये मेक ऑर ब्रेकची भूमिका निभावत असतो. आणि म्हणून जर ऑप्शनलची निवड चुकली की आपलं त्या ठिकाणी मातेर झालंच म्हणून समजायचं. आणि ऑप्शनलची निवड जर योग्य ठरली तर तुम्हाला एकाच प्रयत्नामध्ये यश मिळवायला काहीच हरकत नाहीये. आणि म्हणून ऑप्शनलची भूमिका फार महत्वाची आहे. मग ऑप्शनल कसा रोल प्ले करतो, कशा पद्धतीने तो रोल प्ले करतो, हे तुम्हाला मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. बघा, ऑप्शनलची जर भूमिका आपण बघितली तर एक ऑप्शनल हा डायरेक्टली तुमच्या GS वर इम्पॅक्ट करतो, तो तुमच्या SA वर इम्पॅक्ट करतो. काय बघा, तो तुमच्या इंटरव्ह्यू वरती इम्पॅक्ट करतो. एक ऑप्शनल तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीवर इम्पॅक्ट करतो. नव्हे, ऑप्शनल तुम्हाला टाइम किती मिळेल अभ्यासाला याच्यावर सुद्धा इम्पॅक्ट करतो. कसा करतो हा? कारण ऑप्शनल जर तुमचा असा असेल की ज्याचा GS मध्ये फायदा होतोय
तर तो तुम्हाला काय करेल, डेफिनेटली तुमचं बर्डन कमी करेल आणि मार्क्स वाढवेल. एसए मध्ये तो फायदा करत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं बर्डन कमी करेल आणि मार्क्स वाढवेल. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जर ऑप्शनल तुमचा असा असेल की जो समाजाशी संबंधित आहे, दैनंदिन जीवनातल्या समस्यांशी संबंधित आहे, कारण तुम्ही IAS होऊन, तुम्ही उपजिल्हाधिकारी होऊन शेवटी समाजामध्ये जाऊन काम करणार आहात, तुम्हाला प्रश्न त्याच पद्धतीचे विचारले जातात. मग जर माझा ऑप्शनल मला तशा प्रकारचे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देत असेल त्याच समाजाकडे पाहण्याचा, तर डेफिनेटली मला इतर विद्यार्थ्यांपेक्षा ऍडव्हान्टेज आहे. म्हणून इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला तो काय करतो, तुमचं मार्क्स वाढवतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जर ऑप्शनल तुम्हाला ह्या तिन्ही ठिकाणी फायद्याचा असं ठरत असेल तर तो निश्चितपणे तुमचा वेळ वाचवतो आणि तुमची एफिशियन्सी वाढवतो. लक्षात घ्या. आणि म्हणून ऑप्शनल हा अत्यंत महत्वाचा आहे. ऑप्शनल सह यश कसं मिळवाल, म्हणून हे हेडिंग आहे आपल्या ह्या सेशनचं. का? कारण ऑप्शनल सह, ऑप्शनल मुळेच खरं तर यश मिळतं आणि ऑप्शनल चुकला तर तुमचं यश त्या ठिकाणी गटांगळ्या खात जातं. हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. आणि म्हणून ऑप्शनल फार महत्वाचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सोशोलॉजीचं उदाहरण सांगतो. या ठिकाणी हा जर सोशो आपण लक्षात घेतला तर बघा, आपला सोशोलॉजी जो आहे तो एकाच वेळेस तुम्हाला पेपर 1 250 मार्क, पेपर 2 ऑप्शनलचे हे 250 मार्क, हे तर हमखास आहेत. हे तर तुम्हाला 500 मार्क त्या ठिकाणी ऑप्शनलचेच आहेत आपल्या. आणि या 250 पैकी विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचतात, जर तुम्ही विश्लेषण केलं तर विद्यार्थी अगदी 335 पर्यंत पोहोचतात. 335 पर्यंत पोहोचतात. असे बरेच कमी ऑप्शनल आहेत की जिथे विद्यार्थी एवढ्या चांगल्या पद्धतीने स्कोर करतात. दुसरा, ऑप्शनल जर तुम्हाला 100+ मार्कांसाठी GS मध्ये फायदा होतो. अहो खरं तर हे फार कमी सांगितलं. जर मी असं बारकाईने सांगितलं ना तुम्हाला, तर बघा GS मध्ये बघाल तर पेपर 1 इंडियन सोसायटी 70 मार्क, पेपर 2 सोशल जस्टिस 20 मार्क, पेपर 3 ज्याच्यामध्ये तुम्हाला इंडियन इकॉनॉमी मध्ये लँड रिफॉर्म्स येतं आणि इंटरनल सिक्युरिटी येतं, जवळपास 30 मार्क. आणि पेपर 4 ज्यामध्ये एथिक्स आहे, त्यामध्ये तुम्हाला 3 विषय प्रामुख्याने येतात. एक पहिला तो म्हणजे फिलॉसॉफीचा, दुसरा पबॅडचा आणि तिसरा सोशोलॉजी प्लस सोशल सायकोलॉजी. मित्रांनो, इथे तुमचा 1/3 पार्ट 250 पैकी अराउंड 75% मार्क्स, 75% नाही 75 मार्क्स तुम्हाला या सोशोलॉजीमुळे मिळतात किंवा त्याचा फायदा होतो. म्हणून जर बारकाईने जर मी बघायला गेलो तर हा फायदा 200 ते 250 250 मार्कांपर्यंत जातो. मी इथे तरी किमान तेवढंच लिहिलं. शिवाय सोशोलॉजीचा थेट फायदा तुम्हाला 250 मार्काला आहे एसए मध्ये, कारण तुम्हाला दरवर्षी 2 ग्रुपमध्ये एक एसए किमान येतातच सोशल इश्यू वरती. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये सोशोलॉजी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचे जर तुम्ही इंटरव्ह्यूचे मार्क्स बघितले तर तुम्हाला कळेल की ऍव्हरेज स्कोर जिथे 140 आणि 150 असतो ना, तिथे सोशोलॉजीच्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 160 अबव असतो, 160 अबव असतो. आणि म्हणून काय होतं की ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला सोशोलॉजी काय करतो, मदत करतो, मला पुढे घेऊन जातो, ऍडव्हान्टेज देतो, एज मिळतो, इतर सर्व विद्यार्थ्यांना सहज मागे पाडता येतं आणि मला यश मिळवता येतं. आणि म्हणून सोशोलॉजी हा त्या पद्धतीने उपयोगाला येतो. गेटिंग? मग आता प्रत्यक्ष आपल्याला सोशोलॉजीसह यश मिळवताना आपला पुढचा जो टप्पा आहे की नक्की काय काम करावं लागेल, कशा पद्धतीने पुढचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. बघा, जर आपण 26चा विचार केला मित्रांनो, तर हे लक्षात घ्या, काल परवाच नोटिफिकेशन आलेलं आहे. 2026 मधलं UPSCचं शेड्यूल आलेलं आहे. MPSCचं त्याला लागूनच आपलं असणार आहे हे नक्की. जसं की जर आपण UPSCचा 2026 जर शेड्यूल बघितलं तर तुमची पूर्व परीक्षा आहे 24 मे 2026 रोजी. मुख्य परीक्षा तुमची लगेचच आहे 21 ऑगस्ट 2026 रोजी. ठीक आहे. जर तुम्ही यानुसार जर नियोजन केलं तर पूर्व परीक्षेसाठी आपण किमान जानेवारी पासून तयारी सुरू करावी लागेल. जानेवारी 2026 पासून पूर्व परीक्षेची. मग आपण डिसेंबर एंड पर्यंतच अभ्यास करू शकता, बरोबर की नाही? मग आतापासून किती महिने राहिले? मे महिन्याला आपण राऊंड फिगर केलं, 1 महिना पकडला आपण, तर मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 8 महिने राहिले. खरं तर 7.5 महिने, पण
तसं बघाल तर 8 महिने तुमच्याकडे आहेत आजपासून. आणि ह्या 8 महिन्यामध्ये जर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही 8 महिने जी मेन्सची तयारी करू शकणार आहात. किती? कशी? मेन्सची तयारी तुम्हाला इथे करायची आहे. आपल्या राज्यसेवेचा जर विचार केला मित्रांनो, तर राज्यसेवा सुद्धा तुमची जी पूर्व परीक्षा असेल ना, ती 24 मे नंतर म्हणजे जूनच्या महिन्यात असण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण त्यांना सायकल पुन्हा ते बसवायचं आहे. आणि नेहमी युपीएससी प्रमाणेच एमपीएससीने आपलं काय केलेलं आहे, वेळापत्रक जवळपास ठेवलेलं आहे. त्यामुळे जे 2026 ची विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये तुमची जवळपास पूर्व परीक्षा असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा जानेवारी महिना फार फार तर तो अभ्यासाला मिळू शकतो. म्हणजेच 8 महिने तुम्हाला मिळतील अभ्यासाला मेन्सच्या. आता मला सांगा, जर तुम्ही हे 8 महिने फक्त आणि फक्त बॅच मध्ये जर घालवले, जर बॅच करण्यातच घालवले, अभ्यासाला वेळ मिळणार कधी? कधी मिळेल तुम्हाला वेळ? बघा ना, पूर्व परीक्षा ते मुख्य परीक्षा अंतर किती आहे? जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्याचं अंतर आहे. 3 महिन्यापेक्षा कमी दिवस आहेत. म्हणजे त्यांची अपेक्षा काय आहे की पूर्व परीक्षेनंतर तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास नाही करायचा आहे, तर तुम्हाला मुख्य परीक्षेची रिव्हिजन करायची आहे. तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावर कमांड मिळवायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला वेळच देत नाहीयेत ते. आणि एमपीएससी सुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकत चाललेलं आहे, जेव्हा की त्यांनी सगळं काही युपीएससी प्रमाणे पॅटर्न बनवला तेव्हा. मग मित्रांनो, आपल्याला फक्त आणि फक्त हे 8 महिने आपल्या हातात आहेत. या 8 महिन्यामध्ये आपल्याला अतिशय व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, ना की फक्त काय पारंपरिक स्वरूपाने जे चालणाऱ्या बॅचेस आहेत त्या बॅचेस मध्ये जाऊन अडकून पडून आपल्याला या 2026च्या अटेम्प्टला सुद्धा वेळ मिळणार नाही. आणि म्हणूनच मित्रांनो काय करावं लागेल? अपेक्षा तर वेगळी आहे. अपेक्षा काय बघा, अपेक्षा ही आहे की जर आपण ऑप्शनलचा विचार केला तर ऑप्शनलचे तुमचे 3 राऊंड झाले पाहिजेत. किती? 3 राऊंड. हा तुमचा पहिला राऊंड, हा तुमचा दुसरा राऊंड आणि हा तुमचा तिसरा राऊंड. कसले राऊंड आहेत हे? तर अभ्यास पूर्ण होणं पहिल्या राऊंड मध्येच बघा, तुमचा सगळा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. किंवा आपण त्याला असं म्हणूयात, तुमचा सिलेबस, तुमच्या नोट्स, तुमचं आन्सर रायटिंग, ठीक आहे, हे सगळं तुमचं कव्हर झालं पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे काय होईल माहितीये, दुसरा टप्पा तुम्हाला मग व्हॅल्यू ऍडिशन साठी मिळू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही आणखी एक्स्ट्रा बुक्स वाचा, तुम्ही इंटरनेटचा वापर करा. ठीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी आणखी काही हे असतील मॅगझिन्स वगैरे त्याचा वापर करा. हे तुम्ही सगळं करू शकता. ही व्हॅल्यू ऍडिशनची स्टेज आहे. आणि तिसरी स्टेज कोणती आहे? ती म्हणजे इमिजिएटली बिफोर मेन्स. जेव्हा की माझं हे 8 महिन्यामध्ये सहज कव्हर होऊ शकतं, तेव्हा बिफोर मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेच्या पूर्वी मे नंतर ऑगस्ट पर्यंत मला पुन्हा काय करता येईल, याच्यावरती रिव्हिजन काय करता येईल, या टप्प्यामध्ये पुन्हा मला रिव्हिजन करता येईल, प्रॅक्टिस करता येईल, त्यानंतर फीडबॅक घेता येईल, बरं का, टेस्ट लावता येतील, आणि इम्प्रूव्हमेंट करता येईल. म्हणजे काय हो, इथे आपण वाचतोय का नव्याने? नाही. इथे आपण नव्याने नोट्स काढतोय का? नाही. आपण काय करतोय, केलेल्या सगळ्या कामावरती पुन्हा पुन्हा आपण त्याला रिएन्फोर्स करण्याचं काम करतोय. आपण त्याच्यावरती कमांड मिळवण्याचं काम करतोय. आणि मित्रांनो, लिहून घ्या हे वाक्य, ते म्हणजे ज्या विद्यार्थ्याने या पद्धतीने अभ्यास केला त्याला 300+ मार्क्स मिळायला काहीच अडचण नाहीये. पण मग हे झालं पूर्व परीक्षेच्या नंतरचा टप्पा. पूर्व परीक्षेच्या अगोदर आपल्याकडे किती महिने आहेत? 8 महिने आहेत. मग 8 महिन्यामध्ये आपण हे कसं गणित बसवायचं? कसं? दोन्ही पण झालं पाहिजे. अभ्यास पूर्ण झाला पाहिजे, सगळा सिलेबस, सगळ्या नोट्स सगळं वाचून सगळं कॉन्सेप्ट कव्हर पाहिजे, आणि या ठिकाणी व्हॅल्यू ऍडिशन पण झाली पाहिजे. यासाठी काय, तर ट्रॅडिशनल मार्गाने अभ्यास करून चालणार नाही. ट्रॅडिशनल मार्गाने अभ्यास करायला गेलात तर मात्र अडचण आहे. आपल्याला काय करावं लागेल, मे ते जुलै मध्ये आपला संपूर्ण अभ्यासक्रम आपला संपवावा लागेल. संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे संपूर्ण विषयातल्या सगळ्या टॉपिकच्या कॉन्सेप्ट, बरं का, कॉन्सेप्ट, तुमचा सगळा सिलेबस जे मी मगाशी लिहिलं ते, तुमच्या सगळ्या नोट्स रेडी पाहिजेत, आणि तुमचं आन्सर रायटिंग पाहिजे.
हे म्हणजे काय, संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी. हे तुमचं कधी व्हायला पाहिजे, मे, जून, जुलै या 3 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. थोडासा इकडे तिकडे गेला काही हरकत नाहीये. ऑगस्टच्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवायचं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे जवळपास आपल्याला 4 महिने परत मिळतील तुमच्या ऑप्शनलच्या कमांड मिळवण्यासाठी, व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी. ही तुम्हाला इथे प्रचंड मोठी ताकद देऊन जाईल, प्रचंड मोठा ऍडव्हान्टेज मिळेल, प्रचंड मोठा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. मित्रांनो, या पद्धतीने गेला तर आणि तरच तुमचा 2026 अटेम्प्ट तुमचा आहे. नाही तर 27 ची तयारी करायला लागा, नाही होणार, 100% सांगतो. कारण पारंपरिक पद्धतीने जर बॅचेस बघितलं ना आपण, त्या मित्रांनो चालतात 6-6 महिने, 7-7 महिने चालतात, 7-7 महिने चालतात. बॅचेस जर 7 महिने चालल्या तर तुम्ही अभ्यास कधी करणार आणि तुमची व्हॅल्यू ऍडिशनची स्टेज कधी येणार? आणि हे सगळं आपण बदलवलेलं आहे आपल्या प्लॅटफॉर्मवरती, आपण हे सगळं बदलवलेलं आहे. आपण याच्यावरती खूप चांगलं सोल्युशन काढलंय. आज आमचे विद्यार्थी ऑप्शनल 2.5 महिन्यापासून कव्हर करतात. बरेचशा विद्यार्थ्यांनी 2.5 महिन्यामध्ये ऑप्शनलची पहिला टप्पा हा पूर्ण कव्हर केलेला आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना पुढचे 3.5 महिने 4 महिने काय होतात, त्यावरती पुन्हा व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी मिळतात. पण हे शक्य आहे आपल्या अतिशय इनोव्हेटिव्ह कोचिंग मॉडेलमुळे, अतिशय इनोव्हेटिव्ह स्टडी प्लॅटफॉर्ममुळे, अतिशय इनोव्हेटिव्ह फ्लिप मॉडेलमुळे हे शक्य आहे. आपल्या ह्या मेंटॉरशिप बॅच मध्ये जिथे आपण 1 to 1 स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, हे तिथे शक्य आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला या पद्धतीने पुढे जायचं आहे. मग हे करत असताना मी तुम्हाला काय म्हणलं की सगळ्यात महत्वाच्या बाबी आणखी काय करायचे, ऑप्शनल सह यश कसं मिळवायचं आहे, नाही का? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या ऑप्शनलचा तुम्हाला जीएस मध्ये, एसए मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये सगळीकडे फायदा होतो. पण तो फायदा उचलण्यासाठी अगोदर तुम्हाला सोशोलॉजीवर कमांड मिळवावी लागेल, बरोबर आहे? मग सोशोलॉजीवर कमांड कशी मिळवायची, तर बघा सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्याचा अभ्यासक्रम समजून घेणं, मागचे क्वेश्चन पेपर सतत रीड करणं. जर आपण बघितलं तर सोशोलॉजीचा सगळ्यात कमी सिलेबस आहे. का म्हणतोय मी हे? तुम्ही म्हणाल की सर नाही, आम्ही टॅली करून बघितले, इकडे 10 पॉईंट आहे, इकडे 13-14 पॉईंट आहेत आणि बाकीच्यांचे पण अजून फिलॉसॉफी वगैरे कमी आहे. नाही. का म्हणतोय मी? माझं म्हणण्याचं कारण असं आहे, ते म्हणजे सोशोलॉजी असा पेपर आहे की ज्याच्यामध्ये विषय असा आहे की जिथे पेपर 1चा जेव्हा तुम्ही अभ्यास करताना 40% भाग हा पेपर 2चा त्यातच कव्हर जातो. म्हणजे मुळातच सोशोलॉजी एकदम लहान आहे, त्यातही पुन्हा ओव्हरलॅपिंग खूप आहे आणि म्हणून तो वन ऑफ द शॉर्टेस्ट सिलेबस असलेला तो विषय आहे. आणि म्हणून इथे विद्यार्थ्यांना ते अवगत करता येतंय, ते यश प्राप्त करता येतंय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून बघा, तुम्ही आपल्या ह्या दोन्ही पेपरमध्ये, पेपर पहिला जो आहे आपला, त्याच्यामध्ये 10 टॉपिक तुम्हाला सापडतात. ह्या 10 टॉपिक पैकी जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे समाजशास्त्राचा उदय वगैरे, 2, 3 आणि 3 हा जो टॉपिक आहे तो आहे तुमचा संशोधन. चौथा टॉपिक आहे विचारवंताचा आणि 5व्या टॉपिक पासून जे सुरू होतं ते म्हणजे आपला दररोजचा समाज. मग पहिल्यांदा पेपरचा सिलेबस समजून घ्या. आणि आपला पेपरचा सिलेबस काय माहितीये? जनरल, जे तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये जगता तोच आपला सगळा सिलेबस. आणि बघा हे सगळे टॉपिक पुढे पेपर 2ला रिपीट होतात. कसे? जसं की राजकीय व्यवस्था, धर्म व समाज, नातेदारी, समाज परिवर्तन आहे सगळं. हे सगळं पुढे बघा इथे आपल्याला पेपर 2 मध्ये, हे पेपर 2 आहे, इथे रिपीट होतं. कसं रिपीट होतं पहा. आताच मी सांगितलं तसं नातेदारी तिकडे होता, धर्म व समाज पहिल्या पेपर मध्ये होता, त्याचबरोबर सामाजिक बदल पहिल्या पेपर मध्ये होता आणि राजकीय व्यवस्था व समाज हा पहिल्या पेपर मध्ये होता. 4 टॉपिक ऍज इट इज आहेत, इकडे आणि तिकडे, फिनिश, मुद्दाच नाही. आणि त्यामुळे 40% भाग माझा ऑलरेडी तयार होऊन जातो जेव्हा मी पेपर 1 मध्ये अभ्यास करतो तेव्हा. कसं मिळवाल यश? अहो मित्रांनो, या पद्धतीने जा आणि अभ्यास करा आणि यश मिळवा. कसं मिळवाल, नाही का? मी तुम्हाला तेच सांगतोय. काय करायचंय आपल्याला सोशोलॉजीमध्ये, सोशोलॉजीच्या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे का, तो अभ्यासक्रम कव्हर करा, अभ्यासक्रम पूर्ण करा. पूर्ण करायचा अर्थ काय? प्रत्येक टॉपिकवर, सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला एक शॉर्ट नोट, एक लॉंग क्वेश्चन लिहिता येईल एवढा तुमच्याकडे कॉन्टेंट असला पाहिजे, नोट्स रेडी पाहिजे. हे पहिलं.
दुसरं, संकल्पनांवरती मित्रांनो भर द्या. संकल्पना सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत, कारण आपला विषय हा कसा आहे, विश्लेषणात्मक आहे, अनालिटिकल आहे. त्यामुळे संकल्पना खूप छान पद्धतीने समजून घ्या. आणि त्याच कधी समजतील, जेव्हा तुम्हाला विचारवंत समजतील तेव्हा. सो विचारवंत समजून घेणं, संकल्पना समजून घेणं म्हणजेच काय हो, समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य डेव्हलप करणं. आणि आयोगाला फक्त हेच पाहिजे तुमच्याकडून, दुसरं काही नाही. कारण आपले प्रश्न अतिशय साधे, सोपे, थेट असतात. फक्त त्यांची अपेक्षा असते तुम्ही महिलांचेच प्रश्न लिहा, पण समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून लिहा. कसं येणार, याच्या माध्यमातून. हे तिसरं काम करायचंय. चौथं, आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग कंपल्सरी करायचं मित्रांनो. प्रत्येक टॉपिकवर तुमचे किमान 2-2, 3-3 प्रश्न लिहून झाले पाहिजेत, चेक झाले पाहिजेत, आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती कमांड आली पाहिजे, बरं का. तर ते सुद्धा त्यामध्ये करायचं आहे. चौथं. पाचवं, मग काय करणार तुम्ही, या बरोबरीनच उदाहरणं आणि केस स्टडीज, बरं का. उदाहरणे आम्ही आपल्या वर्गामध्ये, आपल्या सेशन मधून, आपल्या डिस्कशन मधून विद्यार्थ्यांना प्रचंड सारी उदाहरणं देतो, त्यामुळे त्यांना फार अडचण येत नाही. पण जे कोणी अभ्यास करताय तर त्यांना मी सांगू इच्छितो की उदाहरणं आणि केस स्टडीज आपल्या उत्तरामध्ये प्रचंड आली पाहिजेत. खूप सारी उदाहरणं आली पाहिजेत. जेवढी जास्त उदाहरणं द्याल, परीक्षकाला तेच अपेक्षित जास्त आहे. त्यांना तुम्हाला प्रोफेसर बनवायचं नाहीये, त्यांना तुम्हाला IAS बनवायचंय. आणि IAS बनत असताना मला माझा समाज कळला पाहिजे, आणि ते तुम्हाला दाखवता येईल उदाहरणांच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्हाला ते करायचंय. बघा, ह्यातल्या कुठल्याही गोष्टी अवघड नाहीयेत, साध्या सोप्या पद्धतीनेच मी तुम्हाला ते सगळं सांगतोय. गेटिंग. सो हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर रिव्हिजन, जास्तीत जास्त रिव्हिजन माझ्या कशा पडतील मी त्याच्याकडे पाहायचंय. आणि 7वा नंबर, टेस्ट. टेस्ट मला टेस्ट द्याव्या लागतील, कंटिन्युअस टेस्ट. पण कधी द्यायचं आपण, तिसऱ्या टप्प्यामध्ये. प्रिलिम झाल्या, कंटिन्युअस फुल लेंथ टेस्ट, कंटिन्युअस टेस्ट, कंटिन्युअस टेस्ट, ज्याच्या माध्यमातून मी परीक्षेसाठी तयार होणार आहे. आणि मला त्या ठिकाणी जे अपेक्षा आहे ऑप्शनल मधून, ती हमखास माझी पूर्ण होणार आहे. गेटिंग. सो मित्रांनो, या पद्धतीने ही सप्तपदी किंवा हे सप्तसूत्र आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑप्शनल वरती कमांड मिळवू शकता. आता ऑप्शनलचा आपण जेव्हा मराठीतून ह्या सगळ्या बॅच बद्दल बोलतोय, तेव्हा मी तुम्हाला आज फक्त मराठीतले सोर्सेस सांगतो. मराठीतले सोर्सेस जे अगदी सहज उपलब्ध आहेत. म्हणजे पहिलं काय, तुम्ही BAच्या नोट्स यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वापरायच्या. पण आता त्या सगळ्या वापरायच्या नाही, सिलेक्टिव्हली करायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये काय केले आपण, आपला जो सिलेबस आहे ना, त्या सिलेबस नुसार तुम्ही YCM मधले कुठल्या कुठल्या बुकलेटमध्ये तो टॉपिक तुम्हाला सापडतो, हे मी तुम्हाला तयार करून दिलेले इंडेक्स आहे. ज्यांना कोणाला ती इंडेक्स हवी असेल, दिलेल्या फोन नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज टाका, तुम्हाला ती पोहोचवण्यात येईल. ठीक आहे. सो तुम्हाला YCM ची जी निवडक यादी आहे ती फार अगदी आणि फार त्रुटक आहे. फार नाही करायचंय, थोडंच करायचंय, पण ते जास्तीत जास्त वेळ करायचंय. दुसरं, समाजशास्त्र हे पुस्तक आहे डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं. मराठीमध्ये प्रचंड पुस्तक आहे, पण त्यातल्या त्यात तुम्हाला एखाद्या पुस्तकात जास्त कॉन्टेंट कसा मिळेल यासाठी म्हणून तुम्हाला मी हे पुस्तक सांगतोय. अदरवाईज आपण आपल्या विद्यार्थ्यांना काय करतो, प्रत्येक टॉपिक नुसार तो टॉपिक कुठून वाचायचा आहे हे सांगत असतो. मग समजा आगलावे सरांचं 3रा चॅप्टर आहे, YCM मधलं हे युनिट 5 आहे, आणि मी एखादी जी PDF देतोय ती असेल. म्हणजे मुलांना आपल्या प्लॅटफॉर्मवरती इकडे तिकडे कुठे डिस्ट्रॅक्ट व्हायची वेळ पडत नाही, कारण मी त्यांना सांगितलेलं असतं की हा टॉपिक कुठून वाचायचा आहे, कसा वाचायचा आहे. मी रिडिंग सजेशन प्रत्येक ठिकाणी दिलेलं असतं, त्यामुळे मुलांना प्रॉब्लेम येत नाही. आणि तिसरं, जर इंग्लिशमध्ये तुम्हाला जमत असेल, शक्य असेल, वाचणं समजत असेल, तर थिअरीसाठी पेपर फर्स्ट साठी तुम्ही जॉर्ज रिडझर यांचं पुस्तक आहे सोशियोलॉजिकल थिअरी, ते सुद्धा वाचू शकता. पण नाही वाचलं काही फरक पडत नाही, आपण ते बराचसा त्यातला कॉन्टेंट जो आहे तो मराठीत केलेला आहे आणि तो तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. पेपर 2 BAच्या नोट्स त्याच पद्धतीने जसं मी सांगितलं, इंडेक्स वगैरे. डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक आहे भारतीय समाज संरचना व समस्या. पण यातून हा फार काही उपयोग आहे का नाहीये, हार्डली त्यातले 2 चॅप्टर आहेत की जे आपल्याला उपयोगाचे आहेत, त्यामुळे ते 2 चॅप्टर आपल्याला वाचायचे आहेत. हे फार महत्वाचं पुस्तक आहे, भारतातील सामाजिक चळवळी डॉक्टर घनश्याम शहा सरांचं, हे आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे भारतातील किंवा भारतीय समाजातील समस्या व वाद आहे. हा खरं तर समस्या व वाद. TK ओमन सेज पब्लिकेशन तर्फे पहिलं यायचं, आता डायमंड पब्लिकेशन तर्फे येतं. हे पुस्तक कधी वाचायचंय, हे व्हॅल्युएशनच्या काळात वाचायचंय, बरं का. सो मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करू शकता.
आपल्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर आम्ही काय सांगतो, पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही हे काही वाचू नका. मी जे नोट दिलेले आहेत, मी ज्या पीपीटी तुम्हाला दिलेले आहेत, आपले जे लेक्चर आहेत तेवढ्यावरतीच तुम्ही अभ्यास करू शकता. हे पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र तुम्हाला हे वाचायचं असेल तर नक्की वाचा, काही हरकत नाही. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र आपल्याला नवीन काही वाचायचंच नाहीये, ते फक्त करायचे रिव्हिजन, मेहनत, रिव्हिजन, टेस्ट, रिव्हिजन, प्रॅक्टिस, रिव्हिजन, फीडबॅक, रिव्हिजन, इम्प्रुव्हमेंट. हेच असलं पाहिजे. ते 3 महिने मित्रांनो फक्त याचेच येतो. बस तुम्ही यशस्वी होणार, 100% यशस्वी होणार. आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठे आणखी काही रिसोर्सेस पाहिजे असतील, काही पुस्तकांची यादी पाहिजे असेल, आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सगळ्या ह्या वायसे मिळून जातील, तुम्हाला त्याचे ते बुकलेट मिळून जातील, इग्नूचे बुकलेट मिळतील, टिकमार्क केलेल्या पुस्तकांच्या इंडेक्स मिळून जातील. हे तुम्हाला सगळं इथे मिळून जाईल. मागे तुम्ही जर बघितलं ना पीडीएफ वगैरे चालल्या तर तुम्हाला हे सगळं मिळून जाऊ शकतं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आणखी तुम्हाला जे काही व्हिडिओज आहेत, म्हणजे तुम्हाला काही आणखी सोशलॉजी बद्दल काही पाहिजे असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती. ह्या युट्यूब चॅनलची आपली लिंक आहे. स्कॅन करून तुम्हाला लगेच ते ओपन करता येईल आणि तिथेही तुम्हाला बरेचसे व्हिडिओज पाहायला मिळतील. मित्रांनो, या अशा पद्धतीने आपण एकूण पुढच्या वाटचालीकडे जाणार आहोत. बघा पुन्हा एकदा काय आहे, जी गोष्ट मोजता येते तीच मिळवता येते. म्हणून नुसतं म्हणू नका पोस्ट मिळवायचे, नुसतं म्हणू नका मला यशस्वी व्हायचंय, नाही याला मोजता येत नाही. असं म्हणा मला IAS व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय. मग ते मोजता येतं का? कारण डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी मला पहिला 10 मध्ये यावं लागतं, मोजता आलं. मग 10 मध्ये येण्यासाठी किती मार्क पाडावे लागतील, मोजता येतं. मला आता किती पडतायत, मोजता येतं. मग किती अंतर राहिलंय, मोजता येतं. हे सगळं करता येतं, आहे की नाही? आणि म्हणून जे मोजता येतं ते इम्प्रूव्ह करता येतं. त्यामुळे समाजशास्त्र ह्या विषयासह यश कसं मिळवाल तर ते या पद्धतीने मिळवाल. बाकी कंटिन्युअस तुम्हाला सपोर्ट लागणार आहे, कंटिन्युअस तुम्हाला मार्गदर्शन लागणार आहे. त्यासाठी आम्ही नेहमीच रेडी आहोत. तुम्हाला भेटता येईल वेगवेगळ्या माध्यमातून. ठीक आहे. आणि आमचे मेंटर्स आहेत, मी आहे, आपल्याला त्या पद्धतीने पुढे जाता येऊ शकतं. ठीक आहे. आपल्या डेक्कनला ऑफिस आहे ऑफलाईन. तुम्हाला इथे यायचं असेल तुम्ही इथे भेटू शकता. ऑनलाईन मीटिंग हवी असेल तर त्यासाठी रिसर फोन करा, मेसेज टाका. चालेल. तो पुन्हा एकदा जे 25 ची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्व परीक्षेच्या अगोदर समाजशास्त्र विषय कसा आपण कंप्लीट करायचा तर तो नक्की बघा. तो आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती आहे. आणि जे 26 ची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी मी आता सांगितलेला प्लॅन फॉलो करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या निश्चित ठरवलेल्या यशासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि द ऑफिसर प्लॅटफॉर्म कडून. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.